मोदीजी तुम्ही आम्हाला कुठे सांगताय की सोनं घेऊ नका, आम्ही स्वतः लग्न फ्लॅट ईएमआयच्या चक्करमध्ये पडलोय, सोनं तर लांबची गोष्ट आहे. मोदीजींनी सोनारांकडून सोनं घ्यायला मनाई केली, सरकारकडून नाही. जर लॉंग टर्म सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं बघताय किंवा मग मुलीचं लग्न आहे त्यासाठी आजपासून इन्व्हेस्टमेंट करायचं बघताय किंवा मग मुलाच्या करिअरसाठी इन्व्हेस्टमेंट करायचं बघताय तर एनएससी एक स्कीम घेऊन आली आहे, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट स्कीम. काय तर आता जर तुमच्याकडे सोनं बाय करण्यासाठी बल्क अमाऊंट मध्ये पैसे नाहीत किंवा लाखो रुपये नाहीत तर तुम्ही छोट्या छोट्या अमाऊंट मध्येही सोनं बाय करू शकता. जसं तुम्ही एसआयपी करताय, ईएमआय देताय, तसं छोट्या छोट्या अमाऊंट मध्ये तुम्ही एनएससी ला स्टॉक जसं बाय करता तसं बाय करू शकता आणि तेच तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये रिफ्लेक्ट होईल. तसंच काढलेला हा एनएससीचा सर्क्युलर आहे ज्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की तुम्ही जसं इक्विटीमध्ये बाय करता, जसं डेरिव्हेटिव्ह इंट्राडे करता, तसं आता तुम्ही गोल्ड ही एनएससी कडून बाय करू शकता आणि ह्याचे फायदे खूप खतरनाक आहेत. 100% शुद्ध सोनं कॅटेगरी वाईज जसं तुम्ही बाय केले तसंच तुम्हाला भेटेल. दुसरं, चोरी व्हायचं चान्सेस नाहीये का, कारण की ते सरकारकडे आपल्याकडे नाही. दुसरं, जेव्हा तुम्हाला ते सोन्याची गरज आहे तेव्हा तुम्ही हे रिसिप्ट गव्हर्नमेंटला देऊन ऍक्च्युअल सोनं त्यांच्याकडून बाय करू शकता, म्हणजेच फिजिकली डिलिव्हरी घेऊ शकता, म्हणजे फिजिकल डिलिव्हरी घेऊ शकता. जसं तुम्ही स्टॉक घेता त्याचप्रमाणे ह्याच्यावरती नॉमिनल चार्जेस लागू शकतात, पण हा डिलिव्हरीच्या टाइमावर तुम्हाला कदाचित लॉकर चार्जेस आणि इतर जे चार्जेस असतात ट्रान्सफर चार्जेस लागू शकतात. मराठी माणसांनो जागे व्हा, आपल्यात भांडू नका, फायनान्शियली रित्या स्ट्रॉंग बना, म्हणजेच आर्थिकरित्या स्ट्रॉंग बना, तरच आपण पुढे जाऊ. नाही तर असंच जसं तुम्ही मागे चाललाय तसंच मागे जात राहाल. वॉरियर माइंडसेट मधून फायनान्शियल माइंडसेट मध्ये वळा.